15 वर्ष लपून ठेवलेलं एक टर्फल म्हणून अनुभव घेतलेलं, ह्याच्यात कल्पना नाही, कृत्रिम नाही. जे त्या दिवशी प्रवासामध्ये जगणं झालं, जे अनुभव आले ते मी सादर केलेलं आहे. माझा भुसावळ कोरेगावचा प्रवास रेल्वे प्रवास आहे. गर्दी मी म्हणत होती बोचरी थंडी. नागपूरहून येणारी महाराष्ट्र एक्सप्रेस फलाटवर उभी राहिली आणि प्रवाशांची जागा मिळवण्यासाठी एकच धडपड सुरू झाली. आतून लोंढा आला, ज्यांना खाली उतरायचे त्यांचा एक लोंढा आला आणि वर चढणाऱ्यांचा एक लोंढा आला. पोराचा नव्हे, माणसांचा. आम्ही त्या लोंढ्याला अडवत आत शिरण्याचा प्रयत्न करू लागलो. खेचाखेचीत आत कसा फेकलो गेलं हे समजलंच नाही. एकदाचा बोगीत प्रवेश झाला. हश्य. आता कोरेगावपर्यंतची चिंता नव्हती. पाय ठेवायला कशीबशी जागा मिळाली. ओझे पायात घेतले, अंग चोरून उभं राहिलं. वेगवेगळ्या प्रांतातील वेगवेगळे मुखवटे, भाषा वेगळी, पेहराव वेगळे, ओळखीचे कोणीच नव्हते. समोर 2 शौचालये, एक इंग्लिश कमोड, दुसरे साधे. एकाला दारच नाही, त्यामुळे त्या शौचालयाचा वापर प्रवाशांनी बसण्यासाठी केला होता. त्यात आमच्यासारखेच 4 प्रवासी दाटीवाटीने आपला पसारा मांडून बसले, जणू ते घरच त्यांच्यासाठी. दोन्ही शौचालयाच्या जॉईंटवर 4 जण उभे होते. गाडीने हळूहळू स्टेशन सोडली. आम्ही थोडे स्थिर स्थावर झालो. बाहेर फेकला जाई तर कधी बोगी ढकलला जाई. चहा, वडापाव, भेळ, खारेदाणे, चणे, मिसळ, खेळणी, गुटखा, स्टार विकणाऱ्यांची लगबग. तसल्या गर्दीतही घसा फाटच तो ओरडणे सुरू झाले. तृतीयपंथी टाळ्या वाजवत अचकट विचकट हालचाल करत तरुणाला 10,000 रुपयांना लुटू लागले. एखादा तरुण पैसे देण्यास नकार देऊ लागला तर घाणेरडेने ऐकावेसे त्या तृतीयपंथीचे बोलणे होते. त्याची आरेरावी एक प्रकारची दहशतच होती. त्याने लाच सोडलेल्या पुढे बळे इच्छा नसतानाही 10ची नोट द्यावी लागत होती. पूर्ण अशांत वातावरण. विकणाऱ्यांची तशात गर्दी, धांदल होती. एकामागून एक जो तो आपला माल खपवण्याचा प्रयत्न करत होता. एवढ्यात एक 9-10 वर्षाचा बऱ्यापैकी टी-शर्ट, हाफ पॅन्ट घातलेला मुलगा दिसला. गोरा पण मळकट चेहरा, कपाळावर अस्ताव्यस्त पिंजरलेले केस, डोक्यावर खेळण्याची पाटी. खेळणी घ्यावं खेळणी. खेळणी विकत कशीबशी वाट काढत तो या बोगीतून दुसऱ्या बोगीत गेला. त्या मुलाबद्दल मला कसलेही गांभीर्य नव्हते. इतराप्रमाणे तो एक अल्पवयीन विक्रेता. माझी नजर पुन्हा बोगीत चौफेर फिरू लागली. तेवढ्यात कुणीतरी शौचालयाचे दार उघडले. भपकन नाकात दुर्गंध दिसेल. बिचारा कसेबसे क्रियाकर्म उरकून बाहेर आला. माझी नजर दोन्ही शौचालयाच्या मध्ये जॉईंटवर स्थिर झाली. प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या, खरकटे, जेवणाच्या डिशा, स्टार गुटखा चगळून टाकलेल्या पिचकाऱ्या, दुर्गंधी, नुसती दुर्गंधी. माझ्यासोबत गुरुजी होते. पंचायत झाली त्यांची. जन्म इनामदार घराण्यातील, परीट घडीतले कपडे, अशा दुर्गंधीची गर्दीची त्यांना सवय नव्हती. त्यांच्या मनाची घुसमट झाली की त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होती. माझी नजर पुन्हा एकदा पिचकारीने भरलेल्या जॉईंटवर गेली. एक 40शीची फाटलेली साडी, विस्कटलेले केस, घामजलेला मळकट चेहरा. तिच्याजवळ तिचे 4-5 वर्ष वयाचं नागडं पोर. बाजूला दाढी वाढलेली, क्रश चेहऱ्याचा, पिंजरलेल्या केसाचा, लाल भडक डोळे, तोंडात पेटती पिढी ओढत होता. त्या धुराचा उग्रवास सगळीकडे दरवळत होता. मुतारीचा वास आणि विडीचा उग्रवास जणू कॉकटेलच झालं. आम्ही प्रवासी इलाज नाही म्हणून आमची नाकं भरून घेतोय. माझ्या समोरच्या बाकावर अप टू डेट पण दिवसभराच्या कामामुळे चुरगळलेले चेहरा त्राशी करून दाटीवाटीत अंग चोरून बसलेले बहुधा सरकारी नोकर असावा. ऑफिसात नेहमी ग्राहकार गुरगुरणारा, टेबला खाळून काळा पैसा घेणारा, ऑफिसात काम करी चहा जास्त पिणारा, ड्युटीवरून घरी गेला की हश्य करून बायकोवर ताव काढणारा भासत होता. करिअर करायला निघालेली, सदान कदा आरशासमोर आपला चेहरा निहाळणारी, कानाला सतत मोबाईल, जीन्सची तंग पॅन्ट, बेंबी उघडी दिसेल असा टी-शर्ट घातलेली, तारुण्याने मुसमुसलेली कॉलेज कुमारे, घामाने डबडबलेली, घुसमटलेली त्या गर्दीत अंग चोरून उभी होती. अशा परिस्थितीत तिचा मोबाईल चालूच होता. रोजचे पासवाले, नोकरदार, गर्दीची सवय असलेले या गर्दीत एका पायावरून अवघडून उभे होते. प्रत्येकाच्या पायात आपल्या पर्स, जेवणाचा डबा,
बॅगा, गाठोडे, काहीतरी सामान पडलेले. युवा युवती, म्हातारे कोतारे, गरीब श्रीमंत असाच कुठलाच भेदभाव न करता सर्वांना सामावून घेत आमची महाराष्ट्र एक्सप्रेस पण पॅसेंजर सारखी धीम्या गतीने प्रत्येक स्टेशन घेत चालली. तेवढ्यात शिट्टीचा आवाज झाला. गाडीची गती कमी झाली. प्रवाशांची उतरण्याची लगबग सुरू झाली. गाडी प्लॅटफॉर्मला लागताच पुन्हा एकदा दारात गरजली उसळली. खालून वरती येणाऱ्याचा रेटा मात्र दोघेही जिंकतात. उतरणारे एकमेकांना तुडवतात तर बोगीत चढणारे अधांतरी आपल्या गाठोड्यासह आत फेकले जातो. उतरणाऱ्यापेक्षा चढणारी संख्या कमी वाटली. रोजच्या 5 धारक नोकरांचा शेवटचा 40 गाव स्टॉप. थोडं सरकून बसता आलं, पण मध्यम वयाची टिकली नसलेली सौ का श्रीमती का फॅशन आहे मला काय त्याचं. जाऊ द्या कसे. स्वतःचे गाठोडे माझ्या पायावर टाकून मटकन बसली. पुन्हा अंग चोरणे आले, पण तिने नाही अंग चोरले. ऐसपैस मांडी घातली. मांडीवर 8-10 वर्षाचं नातवंड पदाने त्याचा चेहरा पुसला. बाटलीतलं पाणी घटाघटात येते. नातवंदासही पाजले. माझ्या पाय दोंडून बसणारे पायाला कड आला. पाय हलवता येत नव्हता. तेवढ्यात त्या महिलेला धक्का लागला. कावळ्यासारखी कावकाव करू लागली. मी खजील जा, माफ करा, चुकून धक्का लागला. पण ती बसली तर प्रवाशी कसली. तिच्या तोंडाचा पट्टा चालू झाला. शेजारच्या सभ्य प्रवाशाला माझी दया आली. त्याने त्या भगिनीला झापले. गर्दी सोसत नाही तरी इच्छित बसावी. माझ्याकडे रागाने बघत बाईसाहेब शांत झाल्या. मात्र मी शेळी आणि ती वाघ होती. कधी एकदा शेळी झडप घालून खाते अशी तिला झाली. तेवढ्यात पुन्हा तिच्या पायावर कोणाच तरी पाय पडलाच. पुन्हा कर्कश ओरडणे सुरू झाले. मी सावध झालो. दोन्ही हात मांडीवर घेतले. अगदी थप्पीच्या पोत्यासारखे निर्जीव राहणे पसंत केले. गाडीची गती कमी झाली. शिट्टीचा आवाज आला. उतारू प्रवाशांची लगबग सुरू झाली. उतरणाऱ्यांची रेटारेटी चढणारी कमी झाली. बाकावर जागा झाली. त्या भगिनीने आपला डेरा बाकावर उडवला. आपण आईस्पेस बसून नातवालाही बाकावर पाय पसरून बसायला लावले. मी त्या माऊलीच्या तावडून सुटलो. पाय लांबवले. पायाला मुंग्या आलेल्या. पायातली बॅग बोडाखाली घेतली. आईस्पेस बसलो. गुरुजी अंग चोरून बसलेले. रात्रीचे 9 वाजले. पोटातील कावळ्यांची कावकाव सुरू झाली. फेरीवाले, वडापाववाले फिरू लागले. प्रत्येक प्रवाशांना आपापली सुदोरी काढली. खाण्यास सुरुवात केली. ज्यांच्याकडे सुदोरी नव्हती त्यांनी पावभाजी, वडा, भेळ, मिसळ खाणे पसंत केली. माझ्याजवळ मेहुणीने दिलेला भाजी भाकरी होती. थोडे बेशी नाही, पण उठून तिथपर्यंत जाणे शक्य नव्हते. अंग हाबंजलेले. हात धुतलेले नाहीत. तोंडावर पाणी नाही. चूळ भरली नाही. स्वच्छतेचे 3 तेरा. प्रत्येक जण आहे या परिस्थितीशी जुळवून घेऊ लागला. मला आणि गुरुजींना एकत्र जेवता येणार. जेवणाचा डबा एक, बसायला ते माझ्यापासून थोडे दूर. एवढ्यात एक जणाचे लक्ष माझ्याकडे गेले. थोडी जागा दिली. गुरुजी जवळ आले. चिडलेले. त्यांना घुसमट सहन होत नव्हती. माझी बॅग थोडी ठेवली. त्यावर जेवणाचा डबा. दोघंही जेवू लागलो. या पाहुणं जेवायला असं म्हणण्याची सोय नव्हती. तिथे प्रत्येक जण आपापली पोटाची खळगी भरत होता. माझ्या पाठीमागं उभा असलेला स्टार खाऊन माझ्याकडून पचकन बेसिनवर थुंकला. एवढ्यात एक जण गर्दीतून वाट काढीत लगवेला शौचालयाकडे गेला. दार उघडले. भपकन दुर्गंधी नाका सरली. गुरुजींचा चेहरा बघण्यासारखा झाला. वरती सामान ठेवण्याच्या जागेत पाय उघडून एक तरुण मोबाईलवरून अश्लील गाणे सगळ्यांना ऐकत होता. एका बिहारी बाबूंनी विडी सलगावणे सुरू केले. कायद्याने बिडी ओढणे बंदी आहे, पण या देशात कायदा कोण पाळतो. विडीचा उग्रवास. शौचालयाचे दार उघडले की येणारा उग्रवास. भपकार अजून बिहारी दारूची कॉकटेल. न पिता झिंग आले अशा अवस्थेत जेवण उरकले. हात धुता येत नव्हते. कागदाने हात पुसले. बाटलीतील पाणी प्यालो. गुरुजी आपल्या जागेवर जाऊन बसले. वेपर्स करत एक विक्रेता वाट काढीत आला. कोपरापासून दोन्ही हात नाहीत, पण अपंगावर मात करीत मी महात्मा गांधीचा स्वावलंबाचा श्रमाचा संदेश व महत्त्व स्वतःच्या कृतीतून समाजाला देतोय. सुट्ट्या पैशाचा प्रश्न सोडवलाय. 10 रुपयाला पोडा. गळ्यात रुंद टोपली. त्यातून दोन्ही कोपराने पोडा पकडून ग्राहकास देई. कोणी दोन्ही कोपराने 10ची नोट पकडून वरच्या खिशात सारत होतो. ज्याला धड हात आहे तो लोकांचे खिसे कापतोय. पाकिट चोऱ्या माऱ्या करून जगतोय. आणि दोन्ही हात कोपरापासून नाहीत तरी श्रमाचे महत्त्व जाणून शवार आपला उदरणावर करतो. खेळणी घ्यावं खेळणी. माझे कान आवाजाच्या दिशेकडे. मगाशी 2 तासापूर्वी गेलेला खेळणी विकून खुशीत
पुन्हा आमच्या बोगीत आला. मला त्याचे काही देणे घेणं नव्हतं, पण काय कोणास ठाऊक पुन्हा माझे लक्ष त्याच्याकडे जात होते. गोरा गोमटा पण करपट चेहऱ्यावर सतत हास्य, विस्कटलेले त्याचे वय शाळेत जाण्याचे, पण तो नेमके अवयात खेळणी विकण्याची पाळी त्याच्यावर कोणी आणली हा मला पडलेला प्रश्न. हळूहळू वाट काढत तो मला ओलांडून शौचालयावर गेला. माझी नजर दोन्ही शौचालयाच्या मध्ये जॉईंटवर गेली. एक स्त्री फाटक्या जीर्ण साडीत मांडी दुमडून अवघडून बसली होती. नाकेली सावळावरनं, पण गरिबीने त्या सावळ्या वर्णावर मलिनता आली होती. जवळच आईच्या मांडीवर डोकं ठेवून निरागसपणे झोपलेला 4-5 वर्षाचा तिचा मुलगा दिसत होता. सतत तोंडात विडी, तिचे भपकारे सोडणारा दाढी वाढलेला राखट पण फ्रेश चेहऱ्याचा. बहुतेक ती दोन्ही मुलं आणि त्यांचे ते आईबाबा. तो खेळणी विकणारा त्या खेळण्याचे ओझे तशाच त्या ओलसर जड टाकून टार गुटख्याच्या पिचकाऱ्याचा थर, कुबट वास, अधूनमधून शौचालयाचे दार उघडली की लघवीचा तो उग्र वास, हे सारे काहीच नाही असे वाटून त्या उघडलेल्या जागेत थोडा स्थिर स्थावर झाला. शर्टाच्या वरच्या खिशातून चड्डीच्या खिशातून चुरगुळलेला नोटा काढून जुळवू लागला. आता मात्र माझे त्या पोऱ्यावर पूर्ण लक्ष स्थिर झाले. 10, 20, 50च्या नोटा जुळवून एकत्र केला. मी अंदाज बांधला 400-500 रुपये नक्कीच असतील. नोटा जुळवलेला हात आईकडे गेला. तिच्या हातात नोटा देणार. आईनं आपला हात नोटा घेण्यासाठी पुढे केला. तोच त्याच्या बापाने त्या नोटा खसकन हिसकावून घेतल्या आणि आपल्या मळकट खिशात कोंबल्या. मला वाटले तो त्याला शाबाशी केली, पाठीवून हात फिरवे, पण यातले काहीच घडले नाही. मला मात्र खूप वाईटले, पण त्या पोऱ्याला काहीच वाटले नाही. बहुतेक हे नेहमीचेच रात्रीचे 11 वाजले. सगळीकडे शांतता पसरली. रेल्वेच्या ठेक्यावर कोणी पेंगू लागले, कोणी झोपी गेली. फेरेवारी कमी झाली, थंडी वाढू लागली. मी स्वेटर काढून अंगावर चढाला. तशाही परिस्थितीत माझे सारे लक्ष त्या चौकावर होते. 4-5 वर्षाचा तो छोटा पोऱ्या थंडीमुळे हातपाय आपली आईच्या कुशीत शिरला. त्या मातेने आपला फाटका जीर्ण पदर त्या बालकाच्या अंगावर टाकला. तेवढीच मायेची उभी त्याला मिळाली. शांतता पसरत असताना एक उकडलेल्या शेंगा असे म्हणत एक फेरवायला आमच्या बोगीत आला. माझ्यासमोर शौचालयाला टेकून उभे असलेल्या प्रवाशाने शेंगा घेतले. त्याने शेंगा खाणी चालू केले. शेंगा खाली टरफले खाली पायात टाकत होता. खेळणी विकणाऱ्या पोऱ्याची नजर त्या टरफलावर गेली. त्यातील काही टरफले उचलून घेतली, राहिलेले बाजूला सारली. त्या घाणीतच पाय पसरून बसला आणि लागला टरफलाशी खेळायला. मला त्याचा तो एकट्याचा टरफलाशी खेळत असलेला खेळ मोठा गमतीशीर वाटला. आम्ही लहानपणी चंपुळ्या, काचाकावड्या, गजगे अशी घरगुती खेळ दोघं तिघं मिळून खेळत असू. मात्र एकट्याचेच हे खेळण्यात चालले होते. ते टाकून दिलेल्या टरफलासमोर एखादा इसम लघवी शौचालयात जाऊन येईल तेवढाच त्याला व्यत्यय होता, अन्यथा त्याला कसलाही अडथळा नव्हता. दोन्ही शौचालयाच्या मध्ये त्या घाणे त्याचे टरफलाशी खेळण्याचे साम्राज्य चालले होते. टरफल किंमत 0, पण त्याच्या खेळाचे साधन झाले. तो खेळून दमला. बहुतेक त्याला झोप आली असेल. त्याने आळस दिला, वासला, जांभळी दिली. त्या घाणीत दुर्गंधीच पाय पसरले. आळोके पिळके दिले. उशी केली हाताची, गादी केली घाणीची. त्याच्या चेहऱ्यावर खेळणी विकून आलेला थकवा जाणत होता. एका मिनिटात आडवा झाला, झोपी गेला. कपाळ आलेले भुरे केस, निर्विकार चेहरा जाणवत होता. त्याचा तो टरफलाशी चाललेला खेळ माझ्या मनात पूर्ण घर करून बसला. माझे मन, डोळे चौकून फिरू लागले. सर्वत्र सामसूम झाली होती. कोण घोरतोय, कोण पेंगतोय. मात्र माझी झोप पूर्ण गेली. माझी नजर पुन्हा त्या पोऱ्यावर गेली. थोडी चुळबुळ केली. थंडी वाजत असावी, पण अंथरून नाही, पांघरून नाही. हातपाय आकडून घेतलेले, मुटकाळा केले. गाडी धक्के देत चालली. जणू त्या पोऱ्याला आईप्रमाणे झोका देते. माझी नजर त्याच्यावर हटेना. सर्वजण शांत झोपलेत. कोणाचेच डोळे उघडे नाहीत. माझे मात्र त्या पोऱ्यावर. मी विचार करतोय, भारतातल्या गरिबीचा, घाणीचा, स्वच्छतेच्या बाबतीत सरकार फक्त जाहिरातीचा मारे करते. किती गरिबी आहे, किती घाणी आहे हे झाकून ठेवे. गरिबाचं जीवन अगदी एखाद्या टरफला इतकंच, क्षुद्र टरफल, मग ते कशाच असो, काढा आणि त्या फेकून. अस्तित्वहीन, त्याचा कोणताही उपयोग होत नाही. इंधन म्हणून वापरावे तर त्यातून ज्वाला कधीच बाहेर येत नाही. धूर आणि धुसमत राहणे. जो धूर येतो तो माणसाचे डोळे भरण्यासाठी. टरफलाचे अस्तित्व ते काय? जसे भुईमुगाच्या शेंगातील दाणे खावे, टरफल फेकून द्यावी. केळाची साल काढली, फेकून द्यावी. भारतातील गरिबाचं जीवन अगदी टरफलासारखं आहे. टरफल पण अस्तित्वहीन. मी शून्य झालो. प्रख्यात्र्यांच्या ओळी नकळत ओठावर तरळल्या.
उंच पाटी पालथी उशी, उंच पाटी पालथी उशाखाली, हात दोन्ही आडवे कपाळी, फरसबंदीचे शेज गारगार, चांद घोरत पसरला वर मजूर, केर कचरा खाली साचलेला, घाण यावी तथा कुटून, कोठे होते निद्रीस त्याचे भान, कोठे होते निद्रेत त्याचे भान. 2015 साली हे माझ्या जीवनातला आलेला प्रसंगाचंही सांगितलं. भरपूर लिहितोय मी, व्यक्त फक्त आज तुमच्या पुढे झालेलं आहे. आपलं वर्धनगडला जे स्नेह मेळावा झाला, म्हणजे खटाव तालुका साहित्य कट्टा खटाव, त्या मेळाव्याची शेवटची चिठ्ठी माझी निघाली होती आणि आजही शेवटची चिठ्ठी माझी निघालेली आहे. आज आपला दुसरा दुर्ग साहित्य मेळावा आहे. पुन्हा आपण मायनी भागामध्ये जाणार आहे पुढच्याला. अध्यक्ष म्हणून माझी निवड केली, दिवसभर मला बसवून ठेवलं. काय अडचण नाही. आता शेवटचं आहे, थोडक्यात बोलायचंय. 19 वर्ष झालं मी फिरत वाचनालय चालवते. आता आपल्या इकडं किरण जाधव आहेत, त्यांनी स्वातंत्र्याचे यज्ञ कुंड म्हणून एक जे पुस्तक लिहिलेलं आहे, कादंबरी आहे. त्याच्यामध्ये माझ्या वडिलांच्या जवळजवळ एक प्रकरण आहे 10 ते 15 पानाचे. त्यांच्या 85व्या वाढदिवसाला हे फिरत वाचनालय सुरू झालं. आपली सगळ्यांची इथल्या लेखक कवींची पुस्तकं, काव्यसंग्रह माझ्याकडे आहेत. 50-60 पुस्तकावर सुरू झालेलं आपलं जे फिरतं वाचनालय आहे, आज 8000 पेक्षा जास्त पुस्तकं आहेत आपल्याकडं. त्यातलं एकही पुस्तक आपण विकत घेतलेलं नाही. गारवडीचे कदम आलेत. मागच्या 2-3 दिवसापूर्वी मी गारवडीमध्ये होतो. माझी भटकन ती आपल्या भागामध्ये चालत असते. 5 मिनिटामध्ये उरकायचे. खरं तर मला किती मांडायचं होतं, सगळ्यांचा मला वेळ घ्यायचा होता. मी 19 वर्ष झालं लिहितोय. किती वर्ष? पण आज प्रकट करायची वेळ आली होती. त्यात वेळेचं बंधन आता आलेलं आहे. म्हणजे वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे मला माणसं भेटत ह्या 19 वर्षामध्ये जी लोक भेटत गेली, त्यातले अनुभव, म्हणजे सगळ्या प्रकारची लोक, चांगली वाईट बरी सगळी, ते सगळे अनुभव मी रोज दैनंदिनीमध्ये लिहित असतो. त्याच्यामध्ये एक प्रवासातलं वर्णन आहे, सत्य घडलेली घटना आहे. आज साजरी करायची, आज मी एकावेळेस टाळणार पण आहे वेळेच्या ह्याच्यावर. पण मी 2 पुस्तकं लिहितोय. मला वाटतंय महाराष्ट्रामध्ये भालचंद्र देशपांडेनंतर मी असेल. 19 वर्ष झालं मी 2 पुस्तकं लिहितोय. त्याला दोन्ही पुस्तकाची नावही मी जाहीर केलेली नाहीत आणि करणारही नाही. पण ही जी 2 पुस्तकं लिहितोय, गेल्या वर्षापर्यंत माझं आत्मचरित्र लिहावं म्हणून मला विनंत्या झाल्या होत्या. आम्ही प्रकाशित करतो, पण तुम्ही लिहितं राहा, आमच्याकडं कच्चं पाठवा. मला एक आता बडोद्यातलं एक असं व्यक्तिमत्व भेटलं मागच्या महिन्यामध्ये. पंढरपूरमध्ये त्यांचं पुस्तक मला भेटलं आणि ते पुस्तक भेटल्यानंतर माझ्या जीवनामध्ये असा बदल झाला. आम्हाला यांनी सांगितलं, मी वर्ष झालं गांधींच्यावर लिहितोय. मला एक असाच गांधीप्रेमी, गांधीचा भक्त, विनोबांचा भक्त भेटला आणि त्याचं एक 80-85 पानाचं पुस्तक माझ्या जीवनात आलं. आणि मग मी विसरून गेलो की आपल्याला लिहायची काय कारण आहे. जगामध्ये तुमच्यासारखी कविता लिहिणारी, पुस्तकं लिहिणारी माणसं आहेत. हे आपलं साहित्य, तुमचं सगळ्यांचं साहित्य समाजामध्ये वाचकांच्यापर्यंत पोहोचवावं, ही संकल्पना मी ठेवली. मी माझं आत्मचरित्र बाजूला ठेवलं. आता एक मगाशी अवघडे डॉक्टर सरांनी आपल्याला हे केलं की आपल्याला इथं वाचकही पाहिजे. खरंच जर वाचकांचे तुम्ही जर अनुभव घेत गेला, तुम्हाला कोणालाही वाचकांचे अनुभव माहीत नाहीत, इतके अनुभव माझ्याकडे आहेत. कारण मी रोज वाचकांच्यापर्यंत पोहोचत असतो. तुम्ही लिहित असता, पण तुम्ही लिहिलेलं वाचकाने तुम्हाला कधी सांगितलेलं नसतं. म्हणजे इतक्या त्या म्हणजे व्यक्त होतात. आज आपलं साहित्य कट्टा, म्हणजे आपलं दुर्ग साहित्य मेळा व्हिएतनाममध्ये सकाळी एका कवित्रेकडे पोचलेला. पण त्याला सांगितलं तू भांडवलीचे आहे, मान तालुक्यामध्ये येते, आमच्या कट्ट्यामध्ये तुला प्रवेश नाही. अहो म्हणले मी मान देशातले. बरं, हे पुन्हा आल्यानंतर, इथं आल्यानंतर तुला व्यक्त व्हायला चान्स. मी कधीही आपल्या कट्ट्यावर व्यक्त झालेलो नाही. व्हॉट्सअप ग्रुपला 1-2दा मी थोडंसं वेळ वागतं लिहिलेलं आहे. मला जे आवडलं नाही तो विषय बाजून टाका. पण मी कधीही माझी कथा किंवा मी व्यक्त झालो नाही, कोणाला अभिप्राय दिलेला नाही, कोणाला शुभेच्छा दिल्या नाही. आजच्या साहित्य मेळाव्याचा अध्यक्ष म्हणून मला निवड केलेली आहे.
ठरवून केलेलं आहे असं मला वाटतंय. पण एक वेगळ्या पद्धतीचा हा आपला एक 40-50 लोकातला मेळावा झालेला आहे. ह्याच्यात आपण पुढची दिशा घेतोय. त्याच्या पुढं आपण कडगुणला साहित्य संमेलनामध्ये जाणार आहे. सगळ्यांनी जे जे बोललं ते एका एका शब्दामध्ये मी माझ्या वहीत लिहून ठेवलेलं आहे. इकडे शूटिंगही केलेलं आहे. पण तर मला दिवसभरामध्ये जे अनुभव येत गेले का नाही ते प्रत्येकाचे वेगळे मांडणी वेगळे आहे, प्रत्येकाचं जगणं वेगळं आहे, प्रत्येकाचं सादरीकरणही वेगळं आहे. मला सकाळच्या प्रवासामध्ये एक 3 किलोमीटरमध्ये एक मोटरसायकल चालवणं भेटला. त्याच्या पाठीमागून मी येत होतो, बसलो होतो. त्यानं जगण्याची कला मला शिकवलं तेवढ्या. तो म्हटला मी म्हणजे जग आहे. कसलं वाक्य होतं त्याचं? मी म्हणजे जग आहे, जग म्हणजे मी नाही. आणि धर्म काय तो माझ्या जगण्यात मी मिळवत असतो. आपण आपल्या धर्मामध्ये धर्मांत आणलेला आहे तो भाग वेगळा. पण तर 3 किलोमीटरच्या प्रवासामध्ये मला त्यातला साहित्याचा कणा, साहित्याची ओळख त्या साध्या एका सायकल दुकानदाराने कळून दिली. हे आपलं काम छोटंच आहे, पण खटाव तालुक्यामध्ये आपण पूर्ण पोहोचलोय आता. आणि एक 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 कवी, साहित्यिक आपल्या पद्धतीनं जगणारा आपल्यापर्यंत पोहोचायला लागलेला आहे. संख्या कमी आणि कमी संख्येमध्ये मोठं काम होणार आहे. वेळ संपली. आणि आता मी 3 म्हणजे कथा मी आणल्या होत्या लिहून, त्यानं सगळ्या सत्य घडलेल्या. फक्त टर्पल आमच्या सुनबाईनं सांगितलं ही टर्पल वाचा. 2 पुस्तकं लिहितोय, माझं चरित्र लिहायचं सोडून दिलंय. 2 पुस्तकं लिहितोय, त्याला नाव दिलेलं नाही. 19 वर्ष झालं लिहितोय. आजही त्यातला एखादा पार्ट आपल्यातला असणार आहे. एखादं प्रकरण असेल, पान असेल, एखादा पॅरेग्राफ असेल. आपण जगत असताना कशा पद्धतीनं जगायचं हे आपण ठरवायचंय. आपण ठरवलेलंच नसतं. हा साहित्य कट्टा जो आपल्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये निर्मिती झाला ते डॉक्टर अवघडे सर, आमचे दत्ता केंजळे सर, आपण सगळी मिळून एक वेगळा विचार. अनेक साहित्य कट्टे आपण बघत असतो, साहित्य संमेलनं बघत असतो, तुमचे काव्य संमेलन बघत असतो. पण मला हा वेगळेपण का जाणवतोय तर आपली ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी सोडून कुठलीही चर्चा नाही. समाजामध्ये कसं उतरावं हा आपला खटाव तालुका लोकसाहित्य कट्टा आपल्याला प्रेरणा देतो आणि प्रेरणादायी आहे. मला आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष केलं. आभार नाही म्हणणार आपल्या, पण त्यांच्याकडे एवढी सहनशीलता आहे, मी पुन्हा पुन्हा करा असं म्हणणार. आभार मानणार नाही. माझ्यामुळे एक 10 मिनिटं उशीर झालेला आहे, तरी सुद्धा मी आता थांबतो. पण मला पुन्हा व्यक्त व्हायला पुढच्या क्रमाला माझी चिठ्ठी वरती ठेवा. जय हिंद, जय जगत, जय हिंद, जय जग.